मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला आता मुंबईसाठी 50 जागांचा प्रस्ताव देऊ केल्याची माहिती मिळते। एकीकडे महाविकास आघाडीचा आपण विचार केला तर महाविकास आघाडीतनं उद्धव ठाकरे हे वेगळे आहेत, ते राज ठाकरेंसोबत युती करतात। काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची भूमिका अजूनही स्पष्ट नाही। त्यातच मुंबई पालिकेत आपण एकत्र लढलो तर फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या नेत्यांनी घेतल्याचं कळतंय। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसकडे 50 जागांची मागणी केल्याची माहिती मिळते। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। राजू, ही चाचपणी कशी सुरू आहे, कोण कोणाकडे किती जागा मागतंय? पाहतोय आपण का काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिष्टमंडळ जे आहे ते काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या नेत्यांची येऊन भेट घेतलेली होती आणि यामध्ये 50 जागांचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे दिला आपल्याला माहिती समोर येते। खरं तर आपण पाहतोय की 2 आठवड्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि आपण सोबत जाऊ अशा प्रकारचा प्रस्ताव दिलेला होता। मात्र त्यानंतर शरद पवारांनी जे आहे ते आपण भेटू आणि यावरती चर्चा करू असं म्हटलं होतं। मात्र मधल्या काळामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा झालेली नव्हती आणि आज थेट जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काही शिष्टमंडळ आहे ते काँग्रेसच्या भेटीला आलं आणि त्यांनी 50 जागांचा जो आहे तो प्रस्ताव दिला आहे। त्यामुळे आता काँग्रेसला 50 जागा मान्य आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेसची एकीकडे वंचित सोबत चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा सुद्धा प्रस्ताव आलेला आहे। त्यामुळे आता काँग्रेसला भूमिका घ्यायची आहे की नेमकं वंचित सोबत जायचं आहे की राष्ट्रवादी सोबत जायचं आहे। जवळपास दोन्हीही, एकीकडे वंचितचा सुद्धा 50चा प्रस्ताव आहे, राष्ट्रवादीचा सुद्धा 50चा प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे वंचित सोबत जायचं की राष्ट्रवादी सोबत जायचं याचा निर्णय जो आहे तो काँग्रेसला घ्यावा लागणार आहे। उद्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ हे काँग्रेसच्या नेत्यांना भेटतील आणि 50 जागांचा दिलेला प्रस्ताव आहे त्याच्यावरती नेमकी काय भूमिका घेतलेली आहे, कसं पुढे जायचं यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। त्यामुळे आता उद्याच्या बैठकीमध्ये राजू पण यामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेला येतो, अगदी थोडक्यात सांगाल की जर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला असा प्रस्ताव देत असेल तर ठाकरेंसोबत पवार जाणार की नाही? आपण पाहतोय की ज्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतलेली होती त्यानंतर कुठेतरी ही भेट लांबली म्हणून ठाकरेंसोबत शरद पवार जातील अशा प्रकारची चर्चा मध्यंतरी सुरू झालेली होती आणि उद्या 2 ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे आणि त्याच्या आधीच आज जर राष्ट्रवादीचे नेते येऊन जर काँग्रेसला भेटत असेल तर नेमकं काय सुरू आहे हे सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस सोबत जायचं का या मुद्द्यावरती जे आहे ते राष्ट्रवादीचे नेते आलेले आहेत। त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपली पारंपरिक आघाडी होती आणि म्हणून आपण एकत्र गेलो पाहिजे अशा स्वरूपाची चर्चा झालेली आहे। त्यामुळे आता 50 जागा ह्या मुळात काँग्रेसला मान्य आहेत का हा मुद्दा लांब राहिला। मात्र वंचित आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊ शकत नाही। त्यामुळे आता काँग्रेसला कुठली तरी एक निर्णय घ्यावा लागेल, एकतर वंचित सोबत जावं लागेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत जावं लागेल। त्यामुळे येत्या 2 दिवसांमध्ये यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।